हे भिन्नात दिसतील किंवा मार्गदर्शन करण्यामध्ये निवडणूक लढणार का महापालिकेची आगामी तुम्ही? एवढं थोडक्यात सगळं पुढचं फिरून करू दे, नाही तर काय लढणार का होय का नाही? जसं आता बेरिया म्हणले मी लढणार नाही, तसं तुम्ही काय आहे का? आमच्या प्रवक्त्यांनी आता सांगितलंय महानगरपालिकेच्या निवडणुका या निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही लढणार काय? नकोय. नसेल तर नाही, नसेल तर नाही म्हणून सांगा. लढणार होय किंवा नाही एवढंच सांगा. तुम्ही मी विधानसभेचं कॅन्डिडेट आहे, मला विधानसभेत तिकीट दिलं आहे. पक्ष मला म्हणला उद्या ग्रामपंचायतची निवडणूक लढ, तर मी ग्रामपंचायतची निवडणूक लढणार. म्हणजे तुम्ही हिंद केसरी खेळणार नाही, गावात कुस्ती खेळणार. पक्ष शरद पवार ग्रामपंचायतीला निवडणूक लढवावी, उद्या मार्केट कमिटीची निवडणूक लढवावी. बघा बेरियासारखं करा तुम्ही. बेरिया कसं नाही म्हणजे नाही लढणार म्हणते, याला म्हणते असं. एक मिनिट बेरिया सर, मी तुम्ही लढणार का नाही साहेब? लढणार आहे का? म्हणालो ना, पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धतीने तुम्ही पण लढत तयार आहे अजून एकदा. शेवटच्या जनापुढे लढवय्या म्हणून लढणार आणि लढवय्या म्हणून राहणार. जेवढ्याचा पक्षाचा आदेश. सपाटे साहेब, ज्ञानेश्वर सपाटे हे भाजपमध्ये येणार अशी चर्चा तुमच्या प्रभागात जास्त आहे. काय म्हणतात की भाजपात येणार म्हणतात ज्ञानेश्वर सपाटे? ज्ञानेश्वर सपाटे भाजपात जाणार का? चर्चा आहे बरं का? आहे चर्चा, मान्य आहे तुमची ती खरी आहे. तुम्ही सांग, आणि म्हणून मी सांगितलं तुम्हाला की आमच्या पक्षातून काही लोक भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्न करतायत. कुठे सात्विक नैतिक मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं, असं सत्तेचं माहोल तयार झाल्यानं सात्विकता नष्ट होत नाही, नैतिकता नष्ट होत नाही, म्हणून मलाच सांगितलं तुम्हाला. म्हणजे आम्ही कुणी गेल्यानं कुणी आल्यानं आमचं अस्तित्व संपत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ज्ञानेश्वर सपाटे गेल्याने मनोहर सपाटेचं अस्तित्व संपत नाही. सध्या पुण्याचं राजकारण झालं, सगळ्या राज्यात पुण्याचं राजकारण झालंय. मी माझ्या पुण्यामध्ये मला वाटत नाही मला सोडून जाईल असं. आणि समजा जर पुतण्याने काय दगाफटका करायला ठरवलं असेल तर मी काय करणार? पाहिजे ते मिळालं.